शरद पवारांची राष्ट्रवादी ही एनडीए सोबत सत्तेमध्ये सहभागी होणार का अशी चर्चा पुन्हा सुरू झाली आहे। जयंत पाटलांच्या उपस्थितीमध्ये आमदारांची बैठक पार पडली असून आता अंतिम निर्णय शरद पवार घेणार असल्याची माहिती आहे। पाहुयात एक रिपोर्ट। शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पुन्हा भाजपसोबत सत्तेत सहभागी होण्यावरून हालचाली सुरू झाल्याची माहिती आहे। जयंत पाटलांनी त्या संदर्भात आमदारांची बैठक घेतल्याचंही कळतंय। नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात पवारांच्या राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक झाल्याची सूत्रांची माहिती आहे। रोहित पवार सोडून इतर सर्व आमदार जयंत पाटलांनी बोलावलेल्या बैठकीला हजर होते। भाजप प्रणित एनडीए सोबत चला असं मत बहुतांश आमदारांनी व्यक्त केलं। जयंत पाटलांनी आमदारांचं मत शरद पवारांना कळवलेलं आहे। आता शरद पवार आमदार आणि खासदारांची बैठक बोलावण्याची शक्यता आहे। म्हणजेच भाजपसोबत जायचं की नाही याचा चेंडू शरद पवारांच्या कोर्टात आहे। राहिला प्रश्न त्यांचं काय होणार, एक तर शरद पवार साहेबांना तुम्हाला भेटावं लागेल किंवा जयंत पाटील साहेबांना भेटावं लागेल। रोहित पवार आज मुंबईत असतील, त्यांना भेटून घ्या। जातीय आणि धार्मिक धर्मांध शक्तींच्या बरोबर जयंतराव जातील असं त्यांच्या शत्रूंनाही वाटणार नाही। आणि जयंतराव पाटलांकडे जी क्षमता आहे कामाची, ते आता जे कोणी आहेत विधिमंडळात त्यांच्यापेक्षा खूप उच्च क्षमता आहे। त्याच्यामुळे हे कुठल्या एखाद्या गटात वगैरे सामील होऊन ते काय वेगळा विचार करतील। आणि आता आर पाटलांचे चिरंजीव आहेत, स्वतः रोहित पवार आहेत, त्यानंतर असे अनेक आमदार 10 जरी संख्या 10 असली तरी त्यांच्यातले बहुसंख्य आमदार हे याच विचाराचे आहेत। शाहू फुले आंबेडकर पुरोगामी विचाराचे आहेत। अधिवेशन काळामध्ये जयंत पाटलांनी मुंबईमध्ये भाजपचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडेंची भेट घेतली होती आणि त्यानंतर विधानभवनात शरद पवारांनीही आमदारांची बैठक घेतली। अर्थात या बैठकीला औपचारिक सांगण्यात आलं। एकनाथ शिंदेंची भेट घेतल्यानंतर त्यांच्याच केबिनमध्ये पवारांनी आमदारांशी चर्चाही केली। त्यामुळे हालचाली सुरू असल्या तरी शरद पवार भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेणार का हाही प्रश्न आहे। हे मला सांगणं उचित होणार नाही, कारण की शेवटी कोण कोणत्या पक्षामध्ये जातो हे आज आपण काही सांगू शकत नाही। पण चर्चा मी पण ऐकतोय आज प्रत्येक पेपरला, प्रिंट मीडियाला सगळीकडे हेडलाइन तीच है। इस प्रकार से बहुत लंबी दिनों से चर्चा चल रही है और इन चर्चा को लेकर उनके पार्टी की नेता खासदार सुप्रिया सुले जी ने इसका खंडन किया है, इसलिए उनके खंडन पर हमने भरोसा रखना चाहिए। शरद पवारांच्या राष्ट्रवादीत रोहित पवारांचा भाजपसोबत जाण्यास विरोध आहे आणि आम्ही भाजपसोबत जाणार नाही असं ते वारंवार सांगतायत। पण त्यांच्या बहुतांश आमदारांचं मत सत्तेमध्ये सहभागी होण्याबद्दल आहे। राजकीय दृष्टिकोनातून आमच्या पक्षाबद्दल तुम्ही विचारलं तर आमच्या पक्षातले आमदार आणि खासदार हे कुणीही एनडीएमध्ये सामील होणार नाही, नाहीतर काँग्रेसमध्ये सुद्धा आमचा पक्ष हा विलीन होणार नाही, हे आमच्या नेत्यांनी सांगितलं आणि आम्ही वारंवार त्या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगत आहोत। शरद पवारांचं राजकारण हे भाजप विरोधी राहिलेलं आहे। अजितदादांच्या बंडामुळे राष्ट्रवादीत फूटही पडली आणि आता दादाही हयात नाहीत। या उलट ठाकरेंच्या 6 खासदारांनी सत्तेमध्ये सहभागी होण्यासाठी शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला। त्यामुळे पवारांवरही दबाव वाढलाय। आता ते विचारधारेवर ठाम राहतात की आमदार खासदारांच्या दबावामुळे एनडीए सोबत जाणार याचा निर्णय तर पवारांनाच घ्यायचा आहे। अक्षय मणकणीसह सुनील काळे, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।